बघा पुन्हा एकदा आपण सेम प्रोसेस 2x विल बी कॉमन 2x कॉमन आल्यानंतर ब्रॅकेट मध्ये एक लाईन x उरला x मायनस 2x पूर्ण बाहेर गेला म्हणून इथं 1 उरला फक्त देन कॉमन काहीच नाही म्हणजे तुम्ही 1 कॉमन घेऊ शकता बरोबर सो 1 हियर अँड 2x तुम्ही म्हणाल तर हे कन्फ्युजन बरेच जण करतात काही वेळेवर एक्झाम मध्ये इथं प्लस आहे म्हणून प्लस घेतात एकदा चेक करा मेक शुअर करा की चिन्ह दोन्ही ब्रॅकेट काय पाहिजे विथ साइन इक्वल पाहिजे साइन सुद्धा इक्वल पाहिजे 2x 1 हे 2x उरला होता सांगितले तर 2x 1 2x 1 जर हे दोन ब्रॅकेट जर सेम आहे इट मीन्स यू आर गोइंग राइट तुम्ही आन्सर बरोबर करताय तुमचा आन्सर बरोबर झालेला आहे तो 2x 1 आणि उरलेला रिमेनिंग पार्ट हा 2x 1 same thing 2x 1 is equals to 0 or 2x 1 is equals to 0 दोन इक्वेशन फॉर्म झाले 2x 1 शिफ्ट केला तिकडे प्लस 1 झाला सो x is equals to 1 by 2 and same process जरा 2x is equals to 1 so x is equals to 1 by 2 this is your solution alright समजलं का yes ठीक आहे चालेल आता हे मीडियम लेवलचं होतं एक डिफिकल्ट लेवलचं आपण घेऊया रूटचं हो ना now attention here 3x square minus 2 root 6x plus 2 equals to 0 चला लक्ष द्या इकडे आता हे जर एक्झाम्पल आलं एक्झाम्पल येईल किंवा नाही येईल तो नंतरचा विषय पण रूट किंवा इरॅशनल नंबर आला म्हणून इरॅशनल नंबर बघून आपण आता पॅनिक होतो त्याच्याकडे तर काय करणार बघा आता 3x square हा 3 काय होणार या c ला मल्टिप्लाय होणार 3 to the 6 आणि हा मधला नंबर आहे -2 root 6 now we need a two factor where their multiplication should be the 6 their addition or subtraction should be -2 root 6 can you tell me सांगू शकतो का कोणी नाही इकडे लक्ष द्या आता √6 आणि √6 ची मल्टिप्लिकेशन जर केली तुम्ही सॉरी -√6 मल्टिप्लिकेशन केली तुम्हाला माहिती आहे कुठल्याही सर्ड नंबरने स्वतःला जर मल्टिप्लाय केलं तर तो सर्ड रिमूव्ह होणार तसं √3 * √3 जर तुम्ही केलं कसं येणार ते पण सांगतो √3 * √3 गेट √9 √9 स्क्वेअर रूट किती 3 so the same thing -√6 get 6 plus -9 get plus आणि त्यांची आता जर आपण सम करायचं तर ठरवलं -√6 आणि -√6 आलो मी पांडेजी आपको याच्या समोर कुठलाही कोएफिशिएंट नाहीये म्हणजे काय आहे 1 आहे ज्यावेळेस इरॅशनल नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करतो ना तो इरॅशनल नंबर ऍज इट इज राहतो -1 get minus so the roots will be -√6 -√6 3x square -√6x -√6x plus 2 grouping याच्यात कॉमन काय हे कॉमन का तरी कन्फ्युजन खूप जास्त होतं you know the factor of √6 √3 into √2 √3 to the 6 and we can make factor like this √3 into √3 into √3 मतलब 3 हो गया तो इसमें से आप कॉमन क्या निकाल सकते हैं √3x will be common √3x कॉमन ब्रॅकेट मध्ये काय होतो
हा √3 आणि याच्यामधला एक x उरला, एक x तर बाहेर गेलेला आहे, एक त्यातला उरलेला म्हणजे √3x मायनस याच्यातला √3 आणि x बाहेर गेलेला आहे म्हणजे फक्त काय उरला √2. आता आणखी थोडंसं तुमचा माइंडसेट याच्याबद्दल चेंज करण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये सुद्धा हा फॅक्टर यायला पाहिजे, कोणता √3x मायनस √2. आता इथे काय बनवणार तुम्ही, याचे फॅक्टर जर माहिती तुम्हाला √3 इंटू √2 आणि 2 चे फॅक्टर √2 इंटू √2, तर √2 कॉमन येणार बाहेर, √2 ब्रॅकेट मध्ये इथे किती होणार √3 आणि इथे x मायनस प्लस मायनस आणि हा √2. दोन्ही ब्रॅकेट इक्वल आहे, या आन्सर बरोबर चाललेला आहे आपला. √3x मायनस √2. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग पार्ट √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0. बरोबर. नाउ forming a two separate equation, √3x minus √2 is equals to 0 or √3x minus √2 is equals to 0. So √3x is equals to √2 minus √2 किती झालं plus √2 झाला. So x is equals to √2 by 3. बरोबर. सेपरेट रूट देण्यापेक्षा तुम्ही एकच रूट दिला सगळ्यांना. और सेम प्रोसेस √3x is equals to minus √2 get plus √2, so x is equals to √2 by 3. That's it. This is your solution. Understood? Check your answer. Okay. Give the factorization method. तुम्ही easy level, medium आणि हार्ड लेवल सगळे बघितले. त्याच्यानंतर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, याचा एक तरी प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येणार आहे शुअर. याच्यामध्ये पण जास्त प्रॉब्लेम्स नाहीये, त्याच्यामुळे एक सिंपल लेवल ते हार्ड लेवल बघूया आपण. तर बघा x स्क्वेअर मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ऑलराइट. So very first problem, x square plus x minus 20 is equals to 0. आता याच्यामध्ये काय आहे माहिती का, करायचं तर आपला एम जे आहे ते एकच आहे की इथे पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर ना. पण x स्क्वेअर ला कोएफिशियंट जर असेल तर तो काय करावा लागतो, रिमूव्ह करावा लागतो. रिमूव्ह कसं करणार, जर डिनॉमिनेटर आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं, पण इथे न्यूमरेटर कॅन्सल करण्यासाठी आपल्याला त्या नंबरने डिवाइड करावं लागतं आणि केलं तर पूर्ण इक्वेशनला डिवाइड करावं. तर बघा आता सध्या इथे नाही त्याच्यामुळे तो विषय येत नाही. पण आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय करावं लागतं माहिती का आपल्याला, एकूण किती टर्म आहे, 1 2 3 तीन टर्म आहे, आपल्याला फोर्थ टर्म फाइंड करायची असते. तर ती फोर्थ टर्म फाइंड करण्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, b * 1/2 होल स्क्वेअर, बरोबर ना. आता a b c माहिती आहे तुम्हाला, जनरल जर माहिती नसेल तर लक्षात ठेवा, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो काय आहे, हे बघा ax² + bx + c = 0. हा कॉन्स्टंट टर्म म्हणजे a, इथे b आणि हा फायनल c. त्याच्यानुसार इथे a किती आहे, कुठला नंबर नाही म्हणजे 1 आहे, b 1 आहे आणि c -20 आहे. तर चला तर ती फोर्थ टर्म कशी काढायची बघा. b किती आहे, इथे 1 * 1/2
होल स्क्वेअर म्हणजे 1 वन 1 1 बाय 2 चा होल स्क्वेअर 1 चा स्क्वेअर तर 1 आणि 2 चा किती म्हणजे जी फोर्थ टर्म आहे फोर्थ टर्म ती किती आहे 1 बाय 4. आता मला एक सांगा आणखी एक महत्त्वाची कुठल्याही इक्वेशन मध्ये डायरेक्टली आपण एखादी टर्म कसं काय ऍड करू शकतो किंवा एखादी टर्म कसं काय पुट करू शकतो. पण एक माहिती असेल तुम्हाला एखादा सेम नंबर आहे त्या सेम नंबरने जर दोन अपोजिट प्रोसेस जर तुम्ही केल्या तर काही फरक पडत नाही. म्हणजे बघा कसं +5 आणि -5 या प्रोसेसने काही फरक पडणार आहे कारण त्याच नंबरने प्लस केलं त्यानेच मायनस केलं त्याची व्हॅल्यू किती आहे 0 आहे बरोबर. एकाच नंबरने त्यानेच मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय बाय 5 आणि डिवाइड 5 काही फरक पडणार आहे का नाही नन. म्हणून ती टर्म तर ऍडजस्ट करायची पण इक्वेशनवर कुठलाही फरक पडला नाही पाहिजे म्हणून आपण काय करणार प्लस मायनस दोन्ही प्रोसेस करणार तर इथे ऍडजस्ट करणार x² प्लस x प्लस 1/4 and minus 1/4 minus 20 equals to 0. आता ही मेथड थोडीशी फॅक्टरायझेशन मेथड वर पण डिपेंड आहे. कशी हे बघा हे पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना याचे सोल्युशन काढणं गरजेचं आहे. पण आता फॅक्टरायझेशन मेथड तर खूप लेंथी आहे एवढी लेंथी प्रोसेस आपण करणार नाही त्यासाठी शॉर्ट की आहे याचे डायरेक्टली फॅक्टर तुम्ही लिहू शकतात एका स्टेप मध्ये. तर ती कशी आहे की ही जी मधली टर्म असते कोएफिशिएंट असतो ना त्याला हाफ करायचा. त्याला हाफ कसा करणार प्रत्येक वेळी हाफ करणे इतके सोपा नंबर नाही राहणार. कधी कधी इथं रॅशनल नंबर पण असू शकतो. रॅशनल नंबर म्हणजे 1/2 3/2 5/2 7/3 अशी टर्म जर असली तर त्याची हाफ कशी करणार. हाफ करण्यासाठी जो डिनॉमिनेटर असतो ना त्याला काय करायचा डबल करायचा. फॉर एक्झाम्पल बघा आता हा 1 आहे याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. याचा हाफ करायचा आपण काय करणार डिनॉमिनेटर डबल करणार. 1 चा डिनॉमिनेटर किती आहे 1 चा डबल किती हाफ काय झाला 1 चा हाफ अर्धा हाफ झाला. तसं जर असेल इथं 1/2 चा हाफ कसा करणार डिनॉमिनेटर डबल करून टाका. डिनॉमिनेटर 2 आहे 2 चा डबल 4 1/4. तर तसं बघा आता एक लक्षात घ्या की याचे फॅक्टर डायरेक्टली आपण घेणार x + 1/2 होल स्क्वेअर डायरेक्ट बरोबर ना. याचा हाफ करायचा 1 होतंय तर 1 चा हाफ करायचा बरोबर आणि रिमेनिंग टर्मची प्रोसेस घ्या. आता दोन मेथडने आपण रॅशनल नंबर सॉल्व्ह करतो. एक तर क्रॉस मल्टिप्लाय करतो नाही तर डिनॉमिनेटर सेम करतो. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं थोडं लेंथी जाणार किंवा थोडं डिफिकल्ट होणार म्हणून आपण डिनॉमिनेटर सेम करणार. डिनॉमिनेटर सेम करायचे म्हणजे इथे डिनॉमिनेटर मध्ये किती आणायचे 4. यहाँ पे कुछ भी नहीं मतलब 1 होता है तो जरा into 4 and into 4 तो क्या आएगा देखिए -1/4 ये -24 था 80. Now denominator became equal or same. So we can write x + 1/2 whole square. Denominator तो same है numerator में ही प्रोसेस होता है -1 -80 -81 ओके. तो -81 आता तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फायनली आपण प्रत्येक ठिकाणी दोन इक्वेशन बनवतो. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पण आपण बघितलं आपण काय केलं फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पण आपण दोन इक्वेशन बनवायचे इथे पण दोन बनतात. त्याच्यामुळे आपण काय करणार इथे +-81/4 एक प्लसचं इक्वेशन बनणार दुसरं मायनसचं बनणार बरोबर = 0. आता हा जो नंबर आहे कॉन्स्टंट नंबर तो त्या साइडला जाणार क्या झालं x के बाद ब्रैकेट के बाद वहां पे x स्क्वायर करते हैं
Now plus minus 81 by 4 will be shift at RHS, means right hand side. So x plus 1 by 2 whole square is equals to 81 plus minus 81 by 4. बरोबर. Now taking their square root. Square root घेतले आपण x plus 1 by 2. याचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे फक्त स्क्वेअर जो आहे तो रिमूव्ह होणार आणि सगळ्यांना माहिती आहे 81 चा स्क्वेअर रूट किती 9 प्लस मायनस 9 बाय 4 चा स्क्वेअर रूट. आता दोन इक्वेशन बनणार एक प्लस आणि एक मायनस. हाऊ ट्राय टू अंडरस्टँड दिस plus 1 by 2 will be shift there. X is equals to plus 9 by 2. हा plus 1 by 2 तिकडे जाऊन minus 1 by 2. So it will be 9 minus 1 8 by 2 2 for the 8. X is equals to 4. Understand? And same thing. Now this was a positive. Another one will be negative. So x is equals to minus 9 by 2 minus 1 by 2. What will be there? X is equals to minus 9 minus 1. Get a minus 10 by 2. So 2 5 the 10. X is equals to minus 5. This is your solution. X is equals to 4. X is equals to minus 5. This is the solution. Understood? एक difficult घ्यायचा आणखी. Now, fourth one, practice set 2.3, problem number 4. 9y square minus 12y, 9y square minus 12y plus 2 is equals to 0. In the previous problem, I already told you, if there are a coefficient other than 1 at that time we have to cancel it. आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा 9 जो आहे तो कॅन्सल करायचा. हा 9 कॅन्सल कसं करणार डिवाइडिंग बाय 9 टू होल इक्वेशन. पूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाइड करणार आपण. 9y स्क्वेअर डिवाइड बाय 9 minus 12y by 9 plus 2 by 9 is equals to 0. 9 तर कॅन्सल होणार इथे. इथे किती येणार 3 3 दा 9 3 4 दा 12 आणि हा 2 by 9 ऍज इट इज राहणार. बघा आता y स्क्वेअर इक्वेशन रिफॉर्म कसं होणार y स्क्वेअर minus 4 by 3y plus 2 by 9 is equals to 0. आता थर्ड टर्म आपण काय कशी फाइंड करणार आहे फोर्थ टर्म b into 1 by 2 होल स्क्वेअर. b किती आहे दादा किती आहे -4 by 3 आहे बरोबर. सो -4 by 3 तर माइनस घेण्याची गरज नाही. 4 by 3 into 1 by 2 whole square. 4 1 दा 4 3 2 दा 6 whole square बरोबर. 4 चा स्क्वेअर किती 16 आणि 6 चा माइनस घेतला जरी असता तुम्ही तर स्क्वेअर केल्यानंतर तो प्लस होणारच होता. 16 by 13 ही टर्म आहे बरोबर. ती आता ऍडजस्ट करणार आपण तिथे y स्क्वेअर -4 by 3y प्लस 16 by 36 आणि
माइनस 16/33 प्लस 2/9 इक्वल्स टू 0. आता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं याचा फॅक्टर काढण्याची बेस्ट वे, याला हाफ करा. जो b आहे त्याला हाफ कसं करणार ती पण ट्रिक सांगितली. कसं करणार हाफ, जो डिनॉमिनेटर आहे त्याला डबल करा. आता इथे डिनॉमिनेटर 3 आहे, 3 चा डबल 6. सो इट विल बी y minus 4/6. 4/6 म्हटल्यानंतर हा शॉर्ट पण होणार. 2 to the 4, 2 3 the 6. म्हणजे डायरेक्टली काय येणार 2/3. ओके, आता स्क्वेअर. आता इथे ही हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन होता त्याचा फॅक्टर काढला तुम्ही. आता राहिलेली रिमेनिंग इथे पण काय करा, डिनॉमिनेटर सेम करा. हा जो 9 आहे, 9 ला 36 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय कराल तुम्ही? 4 ने into 4 into 4. बरोबर, ते येणार किती? 16/36 मायनस इथे 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 8 divided by 36 equals to 0. 16 minus 8. येतात ना 2 4 तर किती येणार? y minus 2/3 होल स्क्वेअर प्लस मायनस 16 मध्ये 8 जर केला तर किती येणार? 8/33. याला आपण शॉर्ट पण करू शकतो. आणि शॉर्ट कसा होणार? हा 4 ने डिवाइड होणार ना. 4 to the 8, 4 9 the 33. बरोबर, हे देत आहे म्हणजे प्लस 2 प्लस मायनस 2/9. रिमेनिंग पार्ट या साइडला घेऊ. तर y minus 2/3 होल स्क्वेअर प्लस मायनस 2/9 इक्वल्स टू 0. बरोबर, तर हा नंबर त्या साइडला जाता. y minus 2/3 होल स्क्वेअर इक्वल्स टू प्लस मायनस 2/9. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेणार. हा y minus 2/3 ऍज इट इज. इकडे रूट 2 तुमचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे रूट मध्ये आणि 9 चा 3. चला दोन इक्वेशन पुन्हा बनवूया आपण. आता y minus 2/3 is equals to minus 2/3 त्या साइडला शिफ्ट करणार आपण. y is equals to root 2/3 plus 2/3. ओके, एक येणार y is equals to 2 plus root 2. एक इक्वेशन हे प्लस चं घेतलं, दुसरं मायनस चं. तसं तर घ्यायचं ठरवलं आपण. y is equals to minus root 2/3 plus 2/3 is equals to हा 2 पुढे घेतोय आपण, फक्त वेगळं काही करत नाही आणि रूट 2 ला मागे टाकताय. 2 minus root 2/3 हे दोन काय आले तुमचे सोल्युशन. बरोबर ना? अंडरस्टूड? समजलं काय? चेक करून घ्या. फॉर्म्युला मेथड, या तिसऱ्या मेथड मध्ये काही विशेष नाही. एक सिंपल फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू मोड करायच्या आणि
सॉल्व करायचं. तर फॉर्म्युला कोणता बघा, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हमारा बरोबर ना. तर या फॉर्म्युल्यामध्ये पण याच्या अगोदर सगळ्याला हे माहिती असणं गरजेचं काय, बी काय, ए काय आणि सी. मी ऑलरेडी सांगितलं होतं की जनरल फॉर्म्युला जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस हा जनरल फॉर्म्युला आहे. हे a b c या कॉन्स्टंट टर्म असणार, म्हणजे नंबर असणार 1 2 3 4 -1 -2. तर त्याच्यावर आपण एकदा a b c च्या व्हॅल्यू मेन्शन करणार. प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. आपण 2 मार्क्स साठी विचारला जातो फॉर्म्युला. x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 0. जे दिसतं आहे ते लिहिणार आपण. a इक्वल्स टू इथं काय दिलंय नंबर म्हणजे 1, b इक्वल्स टू 6 आणि c इक्वल्स टू 5 आहे. बरोबर. सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला and minus b बऱ्याच वेळेस साइन घेण्यामध्ये खूप चुका करतात, ती चूक होऊ शकते. विथ साइन तो नंबर घ्यायचा. सपोज इथे जर मायनस असता तर आपण b ची व्हॅल्यू -6 घेतली. बरोबर ना. चला -6 फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहून घेऊया आपण. -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a मायनस b म्हणजे -6 प्लस मायनस रूट b स्क्वेअर म्हणजे 6 का स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू 5 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1. चला सिम्प्लिफाय करूया याला. -6 प्लस मायनस रूट 6 का स्क्वेअर 36 माइनस 4 1 का 4 4 5 का 20 डिवाइडेड बाय 2. बरोबर. तर -6 प्लस मायनस का बरं असावं, ते दोन इक्वेशन बनवायचे आपल्याला, एक प्लस तर एक मायनस तर. रूट 36 मधून 20 गेले 60 डिवाइडेड बाय 2. तो -6 प्लस माइनस रूट 16 का स्क्वायर रूट 4 डिवाइडेड बाय 2. आता एक प्लस चं इक्वेशन, एक प्लस चं आणि एक मायनस चं घेणार आपण. बघा so x is equals to -6 plus 4 divided by और एक माइनस एक प्लस का है दूसरा माइनस का इक्वेशन -6 -4 divided by -6 plus 4 -2 by 2 1 का म्हणजे -1. x is equals to -1 और -6 -4 get -10 divided by 2 5 10. So x is equals to -5. This is your solution. किती काय आहे सोल्यूशन आहे. बरोबर ना. समजलं. चला आता बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे नेचर
नेचर ऑफ द रूट. आतापर्यंत तुम्ही जे सोल्युशन काढत होते ते रूट पण बनवू शकता तुम्ही त्याला. तर त्या रूटच्या नेचरवरनं तुम्ही त्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम आधारित आहेत. तर त्याचा नेचर कसं आपण डिटरमाइन करणार अकॉर्डिंग टू देअर डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? आपण फॉर्म्युला मेथड मध्ये जो फॉर्म्युला वापरत होतो कोणता? अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तर त्याच्यावर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण त्याचा रूट फाइंड करतो. ते बघा आता सगळ्यात अगोदर कुठल्याही इक्वेशन मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू एक्झॅक्ट 0 जर असेल बेटा तर त्याचे रूट आहे हे कसे? रियल आणि इक्वल. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याचे रूट काय आहे? रियल अँड b square minus if the value of b square minus 4ac equal to exact 0 जर त्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट 0 असली तर त्याचे रूट हे रियल आणि इक्वल आहे. याच्यावर एक किंवा दोन प्रॉब्लेम तरी बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. पण the value of b square minus 4ac greater than 0 0 पेक्षा जर मोठी व्हॅल्यू असेल 1 2 3 4 पुढे तर त्याचे रूट जे आहे ते रियल अँड in that case the root will be real and unequal. Real and unequal. And तिसरी कंडिशन अशी आहे if the value of b square minus 4ac smaller than 0 0 पेक्षा छोटी असेल बेटा तर डायरेक्टली म्हणणार रूट्स आर नॉट रियल. त्याचे रूट हे रियल नाही. त्या तीनही कंडिशन एकदा समजावून घ्या. तिन्ही मध्ये तुम्हाला डिस्क्रिमिनंट फाइंड करावं लागतं. डिस्क्रिमिनंट इज बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. ती बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू एक्झॅक्ट जर 0 असेल तर रूट कसे आहे? रियल आणि इक्वल आहे. इफ b square minus 4ac is greater than 0 ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर ते रूट आहे ते रियल आणि अनइक्वल असणार. आणि जर डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू म्हणजे b square minus 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा पण छोटी असेल म्हणजे मायनस मध्ये असेल तर त्या केस मध्ये रूट हे रियल नाही, नॉट रियल. ओके. तर हे होते नेचर ऑफ द रूट. त्यानंतर नेक्स्ट आणि शेवटची कन्सेप्ट आय थॉट यस तर ती आहे रिलेशन बिटवीन द रूट. रिलेशन कोणते? तेच रिलेशन प्लस मायनस मायनस प्लस. जे रूट आहे बेटा ते ग्रीक लेटर मध्ये दाखवलेले आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू दाखवण्यासाठी बेटा हा एक गोष्ट असली पाहिजे. ही जी व्हॅल्यू आहे बेटा डिस्क्रिमिनंटची त्याला डेल्टा या ग्रीक लेटरने दाखवली आहे. डेल्टा. ओके. तर याच्यात मेनली दोन रिलेशन आहेत या रूटचे. एक ऍडिशन दुसरा मल्टिप्लिकेशन. ऍडिशन जे रूट आहे दोन रूट दाखवण्यासाठी इथे ग्रीक लेटर वापरलेले आहे अल्फा बीटा. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. ऍडिशन मधलं रिलेशन आहे. आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू
सी बाय ए. आता हे इक्वेशन मध्ये अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा हे कुठे येतात, काय याचा काही रोल आहे का? डायरेक्टली काही कनेक्शन आहे या क्वाड्रॅटिक आणि या रूट तर आहे. बघा आपण फॅक्टरायझेशन मेथड ज्यावेळेस आपण सॉल्व करायचो हे बघा 5x² प्लस 7x प्लस 12 असं इक्वेशन ज्यावेळेस घेतो आपण, तर त्यावेळेस आपण एक सांगायचं की आपल्याला दोन फॅक्टर असे लागतात, म्हणजे रूट असे लागतात की ज्याची मल्टिप्लिकेशन हा नंबर येणार आणि त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हा येणार. म्हणजे हा आहे अल्फा प्लस बीटा हे रिलेशन आणि हे आहे अल्फा इंटू बीटा. बरोबर ना? तर चला बघूया याच्या बेसिसवर काही प्रॉब्लेम पण आहे आपल्याला दिलेले. If the alpha and beta are the root of the quadratic equation 2x² plus 6x minus 5 is equals to 0, then find the alpha plus beta, alpha into beta. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा त्याचे फॉर्म्युले आता इथे दिलेल्याप्रमाणे इथे रेडी आहे. अल्फा प्लस बीटा फाइंड करायचे आहे -b/a अल्फा इंटू बीटा c/a. म्हणजे हा खूपच नॉमिनल प्रॉब्लेम आहे, खूप सोपा आहे. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये 2x² प्लस 6x मायनस 5 2x² प्लस 6x minus 5 is equals to 0. आता तुम्हाला माहिती आहे a is equals to 2, b is equals to 6 आणि c is equals to -9. जस्ट अल्फा प्लस बीटा तुम्हाला काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटाचा? -b/a. -b means -6. a किती आहे? 2 आहे. 2 3 दा 6 minus अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस आणि अल्फा इंटू बीटा जर काढायचा असेल c/a means c is equals to -5 and a is equals to how many? 2 -5 is the value of alpha into beta. याच्यापेक्षा थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम पण येतात. बघा हे प्रॉब्लेम पण प्रीवियस क्वेश्चन पेपर मध्ये खूप वेळा आलेले आहे. अल्फा and बीटा are the root of alpha and beta are the root of y² minus 2y minus 7 is equals to 0. आता इथे पण तुम्ही काय करणार माहिती का? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचे व्हॅल्यू काढून घेणार, डिटरमाइन करणार. आता अल्फा प्लस बीटा काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? -b/a. आता b किती आहे? 2 आहे, -2 आहे. त्याला मायनस केलं कारण -b/a हा फॉर्म्युला आहे. a किती आहे? 1. तर मायनस मायनस काय होणार? +2 होणार. बरोबर? तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली? 2 आली. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती? अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू c/a -7/1 म्हणजे -7. बघा त्याच्यानुसार आपल्याला याच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि त्याच्यानंतर